नमस्कार. आज आपण कथासागरच्या 93व्या भागामध्ये येतो आहे आणि आज या 93व्या भागामध्ये तुम्हाला मी एका अशा डॉक्टर, साधीसुधी नाही बरं का, एअर मार्शल डॉक्टर, तिची गोष्ट सांगणार आहे. आणि ती जिथे जाईल तिथे पहिली. आणि म्हणूनच असाच एका आर्मी कर्नलनी एक कोट पाठवला आहे, तो तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. तुम्ही पण असेच असले पाहिजेत आयुष्यात. कधीच सेकंड नाही, कधीच कोणीतरी रुळलेल्या मळलेल्या वाटेवरून जायचं नाही. आपण मार्ग शोधायचा आणि आपण प्रत्येक ठिकाणी पहिलं याचा प्रयत्न करायचा. कसं ते बघा. ऑलवेज बी द फर्स्ट. वी शुड टेक इनिशिएटिव्ह and venture wherever possible. Never focus on what others say. Others think. Be the first to wish. Be the first to love. Be the first to shake the hands. Be the first to extend a hug. And be the first to take initiative in every matter, and witness the virtuous cycle of happiness and joy in your life. अशाच्या अतिशय छान एन्जॉय लाईफ करणाऱ्या, आनंद आणि समाधान आणि ओतप्रोत ज्यांचं आयुष्य भरलेलं आहे, अशा डॉक्टर एअर मार्शल बंडोपाध्याय, पद्मावती बंडोपाध्याय या भारतातल्या पहिल्या एअर मार्शल. तुम्हाला माहिती असेल की इथे स्टार लावतात आर्मी ऑफिसर, आणि त्याच्यापैकी 3 स्टार, 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 3 स्टार लावलेले लेडी अधिकारी, त्याच्यापैकी अगदी भारतामध्ये आत्तापर्यंत 2-4च होऊन गेले. ह्या बंडोपाध्याय दुसऱ्या आणि पुनीता अरोरा ह्या पहिल्या. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या पहिल्या, प्रत्येक गोष्टीत पहिल्या म्हणजे काय काय ते आता आपण बघूया. यांना काय काय मिळालेलं आहे बघा. PVSM परमविशिष्ट सेवा मिळली, AVSM अतिविशिष्ट सेवा मिळली आणि VSM विशिष्ट सेवा मिळली. आता हे विशिष्ट सेवा मिळेल तर त्यांची गंमत अशी आहे की त्यांना आणि त्यांच्या मिस्टरांना एकाच वेळेला मिळालं. कधी मिळालं? 1971च्या युद्धामध्ये. दोघंही जण अलवारा, पंजाबमधला जो आहे तिथे एकाच ठिकाणी काम करत होती. अर्थातच ते एअरफोर्समध्ये होते. ह्या पण एअरफोर्समध्ये पण मेडिकल होत्या, डॉक्टर होत्या, आणि त्यांनी अशी काही त्या ठिकाणी लोकांची सेवा केली की भारतामध्ये पहिल्यांदा आणि आत्तापर्यंत एकमेव असं उदाहरण आहे की दोघं पतीपत्नींना एकाच वेळेला विशिष्ट सेवा मिळालं. तेव्हा या अशा डॉक्टर पद्मावती बंडोपाध्याय त्यांची गोष्ट आज आपण बघणार आहोत बरं का. बऱ्याच वेळेला तुमच्या मुलांना शाळेत लवकर घालायची पालकांना खूप घाई होते. यांच्या बाबतीत काय झालं बघा. या मूळच्या तिरुपतीच्या म्हणजेच अर्थातच साऊथ इंडियन, तुम्हाला माहिती आहे. त्यांनी लग्न कोणाशी केलं? बंडोपाध्याय, बंगाली. मात्र हे वाढले होते UPमध्ये. तेव्हा त्या म्हणतात माझ्यामध्ये सगळा भारत सामावलेला आहे. दुसरी गंमत अशी आहे की यांचं कुटुंब नंतर दिल्लीला हललं आणि त्यांची आई बिचारी खूप आजारी पडली. आईजवळ कोणतरी बसायला हवं होतं. आणि त्या काळचा समज आहे ना की मी जे बोलते 1968मध्ये त्यांनी सेना जॉईन केली. म्हणजे किती जुनी बघा. त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचा जन्म झालेला आणि मग नुकतं स्वातंत्र्य मिळालेलं. आणि अशा वेळेला समज काय होता? 75 वर्षापूर्वीची गोष्ट आहे नाही. काय करायचं आहे मुलींना जास्त शिकून? अर्थात त्या घरी जरी होत्या तरी भावाची वह्या पुस्तकं वाचत होत्या, बघत होत्या. आणि शेवटी सुरुवातीला तुम्हाला जसं KG वगैरे घालतात तसं नाही, तर एकदम 5वीत असताना त्यांचं शाळेत नाव घातलं. अर्थात ती शाळा कुठची हायफाय CBSE SSC असं काही नव्हतं. साधी दिल्ली बोर्डाची शाळा. ती जी शाळा होती ती दिल्ली तामिळ एज्युकेशन सोसायटी. अर्थातच त्यांना तामिळ शिकल्या, संस्कृत शिकल्या, हिंदी शिकल्या आणि आर्ट्सचे सगळे विषय तुम्ही जसे शिकता तसं इतिहास, भूगोल, समाजशास्त्र वगैरे वगैरे जे काय असेल ते. मात्र गंमत अशी आहे की ह्या 5वीमध्ये ॲडमिशन घेऊन सुद्धा अभ्यासात या कुठेच मागे पडल्या नाहीत. इतर मुलांच्या पेक्षा लहान वयात आणि अतिशय चांगल्या मार्गाने त्यांनी ती बोर्डाची परीक्षा पास केली. आता प्रश्न आला ॲडमिशन घ्यायचा. गंमत अशी होती की ज्या वेळेला हे सगळं होत होतं ना, त्यावेळेला त्या जिथे राहत होत्या त्या भागामध्ये असंख्य जण
जवळजवळ 50 ते 56 फॅमिलीज या आर्मीशी रिलेटेड होत्या, आर्मी नेव्ही एअरफोर्सशी रिलेटेड होत्या. आणि मग त्यावेळेला 1962चं युद्ध सुरू होतं आणि रोजच्या रोज बातम्या येत होत्या, आज हा गेला, उद्या तो गेला, उद्या तो गेला. आणि या 50 कुटुंबापैकी जवळजवळ 22 ते 23 कुटुंबात कोणाला ना कोणाला प्राण गमवावे लागले. त्या खूप अस्वस्थ होत होत्या, कारण 1962ची लढाई आपण हरलो आणि आपली खूप खूप हानी झालेली आहे. त्यावेळेला गंमत अशी झाली की त्या अस्वस्थ होत होत्या. त्याच वेळेला त्यांच्या कानावर ए मेरे वतन के गीत पडलं. मला वाटतं तुमच्या माझ्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल ना. पण आपल्या मनात नेमके काय भाव येतात ते बघा. यांनी ठरवलं की आपण आता या आर्मीच्या लोकांसाठी काहीतरी करायचं. आणि मग त्यांनी वडिलांकडे हट्ट धरला की मला प्री मेडिकल कॉलेजला घाला. अर्थात आर्ट्सचे विषय घेतलेली ही मुलगी, हिला प्री मेडिकल कॉलेजला जायला कोण ॲडमिशन देणार. त्यांनी अक्षरशः त्या सांगतात की माझ्या वडिलांनी सगळ्या दिल्लीच्या कॉलेजचे दरवाजे अक्षरशः झिजवले. एक तर वय लहान होतं आणि माझे जे विषय होते ते आर्ट्सचे होते. मग मला कोणीही प्री मेडिकल कॉलेजला, तेव्हाचा सिस्टीम पण वेगळी असेल, प्री मेडिकल कॉलेज आता असं आहे की नाही मला माहिती नाही, पण त्यांना कोणीही ॲडमिशन द्यायला तयार नाही. शेवटी त्यांच्या घराच्या जवळपासचं ते सुद्धा मी लकीली त्यांना मिळालं. आणि आईवडिलांनी भांड्यात जीव पडला म्हणतात तसं बरं झालं बाई, मुलीला लांब नको पाठवायला, जवळच्या जवळ मिळालं. आणि मग असं त्यांना KIROI या नावाच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्या म्हणतात मी या कॉलेजचे खूप थँकफुल आहे आणि वडिलांचंही मी थँकफुल आहे की त्यांनी मला खूप खूप साथ दिली. या कॉलेजमध्ये गेल्यानंतर अर्थातच त्यांचं नशीब असं की 1962च्या वेळेलाच जे काही तिकडे घडत होतं ना, त्यामुळे आर्मीने ठरवलं की आता आपण स्वतःचं कॉलेज उघडायचं. कसलं कॉलेज? आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. त्याला म्हटलं जातं आर्म फोर्सेस AFMC हे उघडायचं. कुठे आहे? पुण्याला आहे. ते उघडलं गेलं. आणि अर्थातच यांच्या ती पाहण्यात जाहिरात आल्याबरोबर यांनी त्याला अर्ज केला आणि त्या पहिल्या बॅचच्या त्या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थी ठरल्या. त्या म्हणाल्या मी पुण्यात रमून गेले, अभ्यास मला आवड होती, तिथंही त्या गुणवत्तेमध्ये आल्या. आणि मग त्यांना जेव्हा विचारलं जातं की तुम्हाला कुठे जायचं आहे आता, आर्मीमध्ये जायचं आहे, नेव्हीमध्ये जायचं आहे की एअरफोर्समध्ये जायचं आहे, त्या म्हणाल्या मला एकच माहिती होतं, एअरफोर्समध्ये वर आकाशात उडतात ना तेवढंच माहिती होतं. आर्मीमध्ये जमिनीचं आपण बघत होतो ना, एवढी लोकं गेली तेवढी लोकं गेली. नेव्हीमध्ये पाण्यात असणार, मला पाण्याची भीती वाटायची, तर मी ठरवलं एअरफोर्समध्ये. एअरफोर्स ऑप्शन दिला आणि गुणवत्ता यादीत ते आल्यामुळे त्यांना मिळाला सुद्धा. त्यांना परत ऑप्शन विचारला गेला, त्यांनी केला एव्हिएशन. पण मेडिकलला एव्हिएशन डॉक्टरची फक्त एकच सीट असते आणि ती हना मिळण्यासारखी नव्हती, कारण तोपर्यंत बायकांसाठी एव्हिएशन हे खुललेलंच नव्हतं. मात्र त्या म्हणाले एव्हिएशन माझ्या नशिबात होतंच होतं. कसं बरं? तर नंतर एअरफोर्स जॉईन केल्यानंतर वर आकाशात उडल्यानंतर आपल्याला वाटतं ना की इतकं सोपं नसतं. त्याच्या शरीरावर मनावर खूप परिणाम होत असतात. ग्रॅव्हिटीपासून आपण वर जात असतो ना, उलट्या दिशेने उडत असतो, वेगवेगळ्या हरकती करायच्या असतात, एकटे असतो, खूप रिस्क असते. त्यांचा काय परिणाम होतो हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी मी पण अनेक वेळेला विमानातून गेले. अशा या 68 साली इंडियन एअरफोर्सने जॉईन झाल्या. त्यांचं पहिलंच पोस्टिंग त्या आणि त्यांचं मिस्टर, तो लग्नही झालेलं होतं. त्या म्हणाल्या मी जेव्हा परीक्षा देत होते ना शेवटची माझी MBBSची, तेव्हा माझं बाळ अक्षरशः तान्हं होतं, छोटं होतं आणि मिस्टरांनी जबाबदारी स्वीकारली, अरे मी सांभाळतो तुझा परीक्षेला. 68मध्ये अलवारा पंजाब बॉर्डरजवळ या दोघांचं पोस्टिंग झालं. अर्थातच त्यावेळेला 1971च्या युद्धाचे डग जमा व्हायला लागले होते आणि मग जरा थोडं टेन्स वातावरण होतं आणि खरंच 71मध्ये वॉर सुरू झालं. वॉर सुरू झाल्याबरोबर अर्थातच बाकी सगळी त्यांची जी कॅन्टॉनमेंट एरिया जिथे वस्ती असते ती सगळी हलवली गेली आणि त्या ठिकाणी खंदक खोदले गेले. आणि एकाच ठिकाणी असूनसुद्धा त्यांचे मिस्टर एकीकडे होते, त्या एकीकडे होत्या. तेव्हा आतासारखे मोबाईल नव्हते, फोन नव्हते, राहायचं कुठे होतं? खंदकात राहायचं होतं. छोटं बाळ होतं, 5-6 महिन्याचा त्यांचा तो छोटा मुलगा एक होता, त्याच्याबरोबर तिथे राहायचं होतं. आणि त्या म्हणाल्या की 3 डिसेंबरला जेव्हा युद्धाला सुरुवात झाली त्यावेळेला पहिल्याच दिवशी जवळजवळ 250च्या आसपास कॅज्युअल्टी झाल्या. कोणाचे हात मोडलेत, पाय मोडलेत, कोणाचं काय डोक्याला जखमा झाल्या आहेत, कोणाच्या स्प्रिंटर घुसलेत, कोणाचा पाठीचा कणा मोडला आहे, 1 ना 2. आणि मग त्या म्हणाल्या त्यांना ट्रीट करता करता अक्षरशः रात्रंदिवस म्हणतो तसं आम्ही धावत होतो. अर्थातच दुसऱ्या दिवशी पण कॅज्युअल्टी आल्या. मात्र जसं युद्ध पुढे जायला लागलं तसं या जखमी लोकांचं प्रमाण कमी व्हायला लागलं. पण त्या म्हणतात की खूप नशीबवान आहे की प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेल्यांची सेवा मला करायला मिळाली. अर्थातच त्याच्यानंतर ही सुरुवात होती. मग त्यांचं अनेक ठिकाणी त्या पहिल्या एव्हिएशन च्यामध्ये जाणाऱ्या ह्या पहिल्या डॉक्टर, तसंच प्री मॅच्युअर बेबी म्हणजे लहान
जन्माची तारीख तुमची व्हायच्या अगोदर जन्म बाळं घेतात त्यांच्यासाठी केअर घ्यावी लागते, त्याच्यातल्या ह्या तज्ज्ञ म्हणून गणल्या गेल्या. जो एक त्यांचा स्पेशल कोर्स असतो, ऑफिसर्स कोर्स असतो, तो खूप डिफिकल्ट मानला जातो, खूप थोड्या लोकांना करायला मिळतो. दक्षिणेमध्ये उटीला तो असतो, तो त्यांना करायला मिळाला. अर्थातच त्याच्याशिवाय त्या एक अमेरिकन सोसायटी आहे एव्हिएशन प्रोफेशनमध्ये ज्या काही करतात त्या मेंबर सदस्य झाल्या. त्याच्याशिवाय उत्तर ध्रुवावर एक टीम गेलेली होती भारतीय, आणि त्या टीमबरोबर यांना जायला मिळालं. कशासाठी म्हणून जायला मिळालं की तिकडे उत्तर ध्रुवावर सगळं थंड आहे ना, तेव्हा आमचे जवान किंवा आमचे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सवाले विशेष करून आणि आर्मीवाले हे थंड प्रदेशात जेव्हा, अर्थात ते उंची पण त्याची जास्ती असते, हा भाग वेगळा म्हणजे समुद्रसपाटीपासून, पण या थंड हवेमध्ये त्यांना काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतील सायंटिफिक रिसर्च करायचं होतं, त्याच्यामध्ये पण ह्यांचा समावेश झाला. एरवीच्या जर साध्या त्या डॉक्टर झाल्या असत्या तर कदाचित नाव पैसा त्यांना जरूर मिळाला असता, पण अशा प्रकारची संधी मिळाली असते की नाही मला माहिती नाही. अर्थातच जसं 1971च्या युद्धामध्ये त्यांनी भाग घेतला, त्याचबरोबर त्यांनी 1999 म्हणजे कारगिल वॉर ज्याला म्हणतात त्याही वेळेला त्यांना भाग घेता आला. मात्र आता त्यांचा रोल बदलला होता ना, पहिल्यांदा फ्लाईट लेफ्टनंट, मग आणखीन काही विंग कमांडर, असं करत स्क्वाड्रन लीडर करत ते आता चक्क 1999पर्यंत, कारण त्या रिटायर झालेल्या आहेत 2007मध्ये, म्हणजे 8 वर्ष पूर्वीची ही गोष्ट आहे. मात्र त्या वरच्या पदावर पोचलेल्या होत्या. आता त्यांना काय करायचं होतं तर कारगिलला जे युद्ध झालं खूप मोठ्या प्रमाणात आपल्या लोकांना जखमी पण झाले, मृत्युमुखी पण पडले, शहीद पण झाले. मग या लोकांना पहिली काही वेळेला असं होतं की जखमी मनुष्य झाला असेल तर औषधोपचार मिळाला नाही तर जास्ती लवकर मृत्यू येतो, रक्त खूप गेलेलं असतं. तर आता ह्यांची जबाबदारी वेगळी होती. लहान ठिकाणी फॉरवर्ड पोस्टच्या जवळ छोटी हॉस्पिटल्स उभारायची, तिथे डॉक्टर व्यवस्थित पोचतायत की नाही, जखमींना वेळेवर मिळत आहे की नाही, औषध उपचार तिथे पोचला जातो आहे की नाही, जखमी जे तिथे ज्यांच्यावर होणं शक्य नाही आहे उपचार, त्यांना दिल्लीला आणलं जात आहे की नाही, हा जो सगळा एक ज्याला आपण म्हणूया वरच्या लेवलला गेल्यामुळे व्यापक व्यवस्थापनाचं काम होतं ते त्यांना ह्या 99च्या युद्धामध्ये करायला मिळालं. आणि अर्थातच मी म्हटल्याप्रमाणे 2007मध्ये त्या निवृत्त झाल्या. पहिल्या भारताच्या एअर मार्शल लेडी स्त्री. नाव काय सांगितलं परत एकदा लक्षात बघा, डॉक्टर पद्मावती बंडोपाध्याय. जर त्यांचे काही व्हिडिओज आहेत बरं का, तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय दिसतं, अगदी साध्या कुठेही रुबाब नाही, आपण एवढ्या मोठ्या पदावरून निवृत्त झालं आहे. साऊथ इंडियन बायका असतात हे टिपिकल साडी नेसतात, इथे काहीतरी अशी ब्रोच लावलेला असतो, केस सगळे पांढरे शुभ्र झालेले आहेत, एवढीशी त्यांची शेपटी असते ती अशी घातलेली असते, आणि बोलताना पण तोच साधेपणा. आणि त्या म्हणतात काय वाटतं तुम्हाला, त्या म्हणतात मी खूप समाधानी आहे, मी आयुष्यात जे काही केलं. ते म्हणतात की मला संधी मिळाली, देवानी संधी द्यावी लागते, ती मला देवानी दिली, आणि मी एवढंच फक्त झालं की आय वॉज द राईट पर्सन ऑन द राईट प्लेस. जिथे मला ठेवलं गेलं तिथे मी अतिशय व्यवस्थित माझं काम प्रामाणिकपणे केलं. त्या म्हणतात आणखीन मला आयुष्याने काय दिलं तर भरपूर मान सन्मान दिला. म्हणजे कसा, तर अगदी छोटी त्या उदाहरणं देतात. एकदा त्या अशा दिल्लीला चालल्या होत्या, युनिफॉर्म घातलेला होता, त्याच्यावर स्टार होते, आणि ड्रायव्हरच्या सीटमध्ये त्या होत्या आणि गाडी चालवत चालल्या होत्या. एका आपण ज्याला म्हणतो ना, कुठे असतो पण थांबतो ना, तिथे लाल दिवा लागला की थांबतो, तशा त्या थांबल्या, आणि रस्ता क्रॉस करत बायकांच्या झुंड चालली होती. त्याच्यापैकी कोणीतरी एका बायकाने बघितलं की अरे ह्या तिथे आहेत, आणि त्यांनी सगळ्यांना थांबवलं तिथे, आणि सगळ्या बायका तिथे भर रस्त्यात उभ्या राहिल्या आणि त्या टाळ्या वाजवायला लागल्या. त्या म्हणाले मला कळे ना की ह्या टाळ्या का वाजवत आहेत. शेवटी मी तिथला माझा दार उघडून जेव्हा त्यांना खिडकी उघडून विचारलं टाळ्या का वाजवत आहे, तर म्हणाल्या हो मी दिल्लीत राहतो ना, तुमच्यासारख्या अशा ज्याच्यावर फ्लॅग असतो ना किंवा लिहिलेलं असतं ना एअरफोर्स, तशा गाड्या आम्ही अनेक वेळेला बघतो हो, पण त्यांच्या ज्या बायका असतात ना त्या शेजारच्या सीट्सवर असतात, याच्या सीटवर, ड्रायव्हरच्या सीटवर नसतात. तुम्ही पहिल्या आम्ही बघितलं त्या ड्रायव्हरच्या सीटवर आहेत आणि त्यांच्या खांद्यावर असे स्टार्स आहेत. आम्हाला खूप आनंद झाला, आमचा सन्मान, स्त्रियांचा सन्मान झाला असं वाटलं, आणि म्हणून आम्ही टाळ्या वाजवल्या. त्याच्यानंतर दुसरा इन्सिडन्स त्या अशाच सांगतात की एकदा मी जात होते पण युनिफॉर्ममध्ये नव्हते, आणि एका ट्रॅफिक पोलिसांनी गाडी अडवली की तुम्हाला हा फ्लॅग लावायचा काय अधिकार आहे, कसं काय आहे. आणि तेव्हा मी जेव्हा आय कार्ड दाखवलं तेव्हा त्यांनी अक्षरशः माझी माफी मागितली आणि सॅल्यूट ठोकला. त्या म्हणाल्या असं असंख्य लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं, आणि मी प्रत्येक ठिकाणी पहिली येत गेले. आणि त्यासाठी एक आत्ता जी तुम्हाला पहिली सांगितली ती पहिल्यांदा इनिशिएटिव्ह तुम्हाला घ्यावा लागतो, मग तुम्हाला मान सन्मान मिळतात. तुम्ही पण असेच व्हा.
रुळलेल्या आखलेल्या मार्गावरून चालणं खूप सोपं असतं, खूप सोपं असतं. पण स्वतः मार्ग शोधणं, खोदणं आणि वेगळं काहीतरी करत राहणं, तर तुम्हाला वेगळं लोक सन्मान देतात, मान देतात. असे तुम्ही सगळे व्हा, असा मी तुम्हाला आशीर्वाद देते. मला नेहमीच माहीत आहे, आय लव्ह यू, विश यू ऑल दी बेस्ट. मीट यू सून ऑन एव्हरी गुरुवार आणि शनिवार. नमस्कार.